सांगतो की वायदा भीमाचा वायदा भीमाचा जो अपमान करेल त्याला रस्ता जेलचा. वायदा भीमाचा जो अपमान करेल त्याला रस्ता जेलचा. चुकीवर बोलण्याचा जो हिम्मत ठेवतो, चुकीवरच्या गोष्टीला, चुकीच्या बोलण्यावर, चुकीच्या गोष्टीवर जो आवाज उठवतो तोच आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. जो स्वतःच्या म्हणजे तो दुसऱ्याच्या चुकीवर, घटनेवरती, चुकीच्या गोष्टीवरती जो बोलण्याचा हिम्मत करतो, ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करते. त्याला एकाकी पडण्याची किंवा एकाकी राहण्याची भीती नसते. यती तिथी विधान, युगपुरुष, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, 14वा रत्न, प्रॉब्लेम ऑफ रुपीज ग्रंथ लिहिणारे, सिम्बल ऑफ नॉलेज, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे विधान आहे. हे विधान तंतोतन रवींद्र चांगो शिंदे वापरतोय. आज अनेक प्रसंग आले जीवनामध्ये. जन्मापासून मी चालायलाही आजारी होतो, चालतही नव्हतं, आजीने जगवलं. जन्मापासून धुरंधर आजारी, आईवडिलांना माहिती होती की मुलगा जगतोय की नाही आहे, परंतु माझ्या आजीने जगवलं. मॉलिश करून, मच्छीचं मॉलिश करून. आणि त्या काही जेव्हा मी 5 वर्षाचा होतो, पहाटे 5 वाजता महादेवांचं दर्शन दरवाजावर होणं, ते पण शंकर पार्वतीच्या रूपात आलेले शिदोरी मागायला. पहाटे 5ची घटना आहे. आणि त्याने स्वतःहून बोलले की तुमचा छोटा मुलगा कुठे आहे? आजी म्हणाली झोपलाय, उठवा त्याला, आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. उठवलं की हा मुलगा तुमचं भवितव्य आहे, भविष्य आहे, तुमच्या कुळाचं, खानदानाचं भविष्य आहे. आणि हा भविष्यात तुमचं नाव काढणार. आणि आजी बोलते मी तुम्हाला शिदोरी घेऊन येते. आदुरी आतमध्ये शिदोरी आणायला गेली. मी पण आतमध्ये गेलो. बाहेर आली तर बघते दोघे नवरा बायको गायब. पहाटे 5ची घटना. आजी ह्या चाळीकडे बघते, त्या चाळीकडे बघते, कुठेही ती माणसं आढळून आली नाहीत. पण आलेल्या माणसांकडे जी महिला होती तिच्या डोक्यावर पाटी होती, टोपली होती. आणि दुसरा माणूस होता, त्याच्या हातामध्ये एक त्रिशूल होता आणि माळ होती. मग आम्ही काय जाणायचं तर आम्ही ज्योतिषांना विचारलं. तर ज्योतिषांनी सांगितलं ते महादेव शंकर पार्वती रूपात तुमच्या मुलाला आशीर्वाद द्यायला आले होते. ही घटना तुम्हाला सत्य असत्य लोकांना वाटत असेल, कारण आजच्या कलयुगामध्ये देव दानव आपण सगळे विसरून गेलेलो आहोत. वायदा भीमाचा आपण वापरतो, जाणतो. घटना संविधान वापरतो. तथागत गौतम बुद्धांचे विचार ऐकतो, बुद्ध आणि धम्मा ऐकतो. त्यामुळे हे विचार आचार पटतील न पटतील, पण ही घटना सत्य आहे. आता 2020 मधलीच घटना सांगता ना, एकनाथराव शिंदेनी मला सस्पेंड केलं. ही घटना माझ्या घरापर्यंत कोणाला मी माहिती होऊ दिली नाही, कुटुंबाला माहिती होऊ दिली नाही. परंतु माझे बरोबर असणारी लोक जे इतरांची घरदारं उद्ध्वस्त करतात, या लोकांनी नकळत माझ्या घरी माझ्या पत्नीला निरोप सांगितला. मी घरी आलो, पत्नीने माझे उघड झापलं. नक्की काय करताय तुम्ही? नोकरी करताय, सेवा करताय, काहीतरी उपद्व्याप करताय? म्हटलं मी काही उपद्व्याप केलेले नाही आणि करतही नाही. गोरगरिबांना न्याय हक्काच्या युनियन वतीने मी बोलतो, भांडतो आणि खरं काम करतो. त्यामुळे खरं कोणाला उघड होऊ नये हे पचत नाही. म्हणून विनाकारण कोणीतरी हा डाव खेळला. आणि डाव खेळल्यानंतर जेव्हा मिसेसला कळालं, काही बोलली नाही, पण मला झापलं.
मी पूर्ण रात्र माझ्या दोस्तीवर त्या गार्डनमध्ये जाऊन एकांत बसलो, रडलो. कारण जर मी माझी भूमिका माझ्या घरात सांगितली नाही तर माझ्या घरात सांगणारी ही व्यक्ती कोण? ते सर्वश्रुत होते ते प्रमोदजी इंगळे आणि भास्कर वाघमारे. ही लोक समाजाला कायम आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर कायम आहेत, तथागत गौतम बुद्धांच्या नावावर कायम आहेत. यांना समाजाने बिलकुल कुठेही उभं करू नका. कारण तर आजपर्यंत प्रामाणिक माणसाचं घर उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भास्कर वाघमारेने, प्रमोद इंगळेने केले. तर चंद्रभान आझाद प्रोफेसर, प्राध्यापक शाळेमध्ये हो. वर्तकनगरची शाळा कोणती ती? साईबाबा मंदिरच्या बाजूची. हो, प्राध्यापक प्रोफेसर त्याच्या मिसेसला घरी भांडण लावलं आणि त्या मिसेसनी त्या माणसाला रिटायर झाल्यानंतर कायमचं गावी पाठवलं आहे. म्हणजे हे लोक, एक प्राध्यापक चंद्रभानजी आझाद यांचं जर घर उद्ध्वस्त करू शकतात तर हे दुसऱ्याचे घरदार उद्ध्वस्त करणारे हे धम्म परिषदा भरवतात. कशासाठी? केवळ टक्का पैसा आणि गद्दारांना मान सन्मान देण्यासाठी. गद्दार चांगले बोलतील असं सन्मानासाठी ही धम्म परिषद होती. मी सुद्धा गेलो. का? माझ्या धम्माचे आहे, माझ्या बाबासाहेबांचे आहे म्हणून मी गेलो. दान धर्म दिलं, आलो, प्रवचन ऐकलं, भदंतांचं ऐकलं, बाहेर पडलो. ज्यावेळेस प्रबोधन ऐकून बाहेर येत होते तेवढ्यात एकनाथ शिंदेजी आले, मला पाहिलं, खांद्यावर हात ठेवला, अरे रवी तू आहेस. मला बरोबर घेतलं, सोबत गेले, स्टेजवर गेले. सगळे बघत बसले. अरे बाबा, माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रवींद्र शिंदेच्या खांद्यावर हात टाकून आतमध्ये स्टेजवरती सगळे बघत बसले. अरे बघत बसणार ना, कारण रवींद्र शिंदे चांगो शिंदेंचं पुत्र सुपुत्र. जे चांगो शिंदे प्रामाणिक कामगार नेता होते, कामगारचा इतिहास आहे, तोच त्यांचा सुपुत्र प्रामाणिकपणे आहे. एकनाथराव शिंदेना समजली ही भूमिका, हे समाजाच्या माणसाने रवी एक करायला लावलं. तर आमचं एक नरेश मस्के आणि तुमची लोक, ह्या लोकांनी तुम्हाला करायला लागतं, तुमचं काळ्या पाटील खडे, ह्या लोकांनी तुझ्यावरती बाळ आणलं. परंतु रवींद्र आहे भीमाच्या रक्ताचा, हे बाळंट येऊ दिलं नाही. कारण मागे होते महादेवांचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद. सत्याचा वाली परमेश्वर, ही भूमिका सत्य आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.